जनसुरक्षा कायदा तुम्ही आणलेला आहे आणि त्याच्यावरनं खूप चर्चा सुरू आहे की हा कायदा आणण्याची गरज काय भासली. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं मोठं कारण हे दिलं जात आहे की तुमच्याकडे आधीच अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणजे UAPA ज्याला म्हणतात तो कायदा तुमच्याकडे आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही गेल्या तुमच्या सरकारच्या काळामध्ये ज्याला तुम्ही अर्बन नक्सल म्हणता ती कारवाई तुम्ही ऑलरेडी केलेली आणि UAPAचे सेक्शन्स अत्यंत स्ट्रिंजंट सेक्शन्स आहेत. बेल मिळत नाही, ज्या पद्धतीने PMLA मध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागतं ऑलमोस्ट की माझ्यावरती गुन्हा सिद्ध होणार नाही तेव्हा बेल मिळतो, तशीच कंडिशन साधारण UAPAची. हे असताना सुद्धा तुम्हाला जनसुरक्षा कायद्याची गरज का भासली? असं आहे की UAPA आणि जनसुरक्षा कायद्यातला फरक काय आहे, तर ज्यावेळी प्रोफेसर साईबाबाची केस UAPAच्या अंतर्गत हायकोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टात गेली त्यावेळी सगळे पुरावे दिसत होते, सगळे पुरावे. त्यांनी कशा प्रकारे मदत केली आहे याचे, पण एकाच टेक्निकल पॉइंटवर कोर्टाने त्यांना सोडला. तो पॉइंट काय होता? कोर्टाने सांगितलं की UAPAच्या कायद्यामध्ये प्रत्यक्ष जो काही टेरर ऍक्ट आहे त्या टेरर ऍक्टमध्ये सहभागी पाहिजे तरच UAPA लागू होत, नाहीतर UAPA लागू होत नाही. आता साईबाबाच्या केसमध्ये आपण हे दाखवलं की कशा प्रकारे त्यांनी फंडिंग अरेंज करून दिलं, कशा प्रकारे त्यांनी डोकं कन्व्हर्ट केलं, कशा प्रकारे त्यांनी लॉजिस्टिकल सपोर्ट दिला, हे सगळं दिलं. पण कोर्ट म्हणाला की UAPAच्या कायद्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांचा प्रत्यक्ष ज्यावेळेस घटना घडली टेररची तिथे ते असले पाहिजे, तिथे ते नाही आहेत. त्यामुळे यापूर्वीही UAPA मध्ये कॉन्स्पिरसी असेल तरी सुद्धा तुमच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकतो. नाही होत ना. तुम्ही जर कॉन्स्पिरसी सिद्ध केली नाही होत ना, नाही झालं ना. हे प्रेशर हे पोलिसांवरती तरी सुद्धा असणार आहे. नाही, ऐकून घ्या, हे नाही झालं. आता कोर्टानेच ते त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून सातत्याने केंद्र सरकार, आणि हेच केंद्र सरकार नाही, यापूर्वीचं UPAचं केंद्र सरकार राज्यांना सांगत होतं जे नक्षल अफेक्टेड राज्य आहेत की तुम्ही तुमचा एक कायदा तयार करा. हा कायदा व्यक्तीच्या विरोधात नाही. पहिली गोष्ट, या कायद्यात व्यक्तीला अरेस्ट नाही करतायत तुम्हाला. हा कायदा काय आहे? एखादी संघटना जी आहे ही संघटना अशा प्रकारच्या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीजमध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे तर त्या संघटनेला बॅन करता येतं आणि संघटना बॅन झाली तर त्या बॅन संघटनेचं जे काम करणार आहेत त्यांच्यावर तुम्हाला कारवाई करता येते. आता मी आपल्याला उदाहरण सांगतो की आपल्यापूर्वी 4 राज्यांनी हा कायदा केला. या 4 राज्यांनी ज्या संघटनांना बॅन केलं त्या संघटना महाराष्ट्रात काम करतात, कारण महाराष्ट्रामध्ये कायदा नव्हता, आपल्याला त्यांना बॅन करता येत नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्यांनी हेड ऑफिस महाराष्ट्रात आणलं. सगळ्यांचं सेफ हेवन महाराष्ट्र कसा झाला की आपल्याला आश्चर्य वाटेल, इतर सगळ्या नक्षल इन्फेस्टेड स्टेट्समध्ये 12 संघटना, 14 संघटना, 20 संघटना, महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या ठिकाणी 64 संघटना काम करत आहेत. बरं, मी सभागृहामध्ये दाखवून दिलं की या संघटना मी म्हणतो म्हणून नाहीये, या अशा प्रकारचं काम करणाऱ्या संघटना आहेत. हे लोकसभेमध्ये UPAच्या काळामध्ये UPAच्या होम मिनिस्टरने सांगितलेलं आहे. UPAने या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट देखील सादर केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं मी एक आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की हा कायदा इतर कायद्यांपेक्षा वेगळा काय आहे. कुठल्याही कायद्यामध्ये तुम्हाला पहिले अटक होते, त्यानंतर तुम्ही कोर्टापुढे जाता. हा कायदा, पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्या संघटनेच्या विरुद्ध पुरावे असतील तर त्याचं ते नोटिफाय करून तुम्हाला एका मंडळापुढे जावं लागतं. ते मंडळ काय आहे? तर ते मंडळ हायकोर्ट जज, डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आणि PP या तिघांचं मंडळ आहे. ज्या मंडळापुढे जाऊन तुम्हाला ते पुरावे दाखवावे लागतात आणि त्यांनी जर म्हटलं की हे पुरावे बरोबर आहे तरच तुम्हाला ते नोटिफाय करता येतं. हे पोटामध्ये पण होतं की तुम्हाला मंडळापुढे जावं लागायचं आणि त्यांच्यापुढे तुम्हाला सिद्ध करावं लागायचं की ह्या अशा पद्धतीचे स्टँडर्ड लागू शकतात. पोटामध्ये असं नव्हतं. पोटामध्ये ती स्वतंत्र व्यवस्था नव्हती. पोटामध्ये ती पोलीसची व्यवस्था होती. इथे स्वतंत्र व्यवस्था आहे. इथे हायकोर्ट जज म्हटलेला आहे. हायकोर्ट जज, डिस्ट्रिक्ट जज, बेसिकली ज्युडिशियल रिव्ह्यू होईल.
पहिले ज्युडिशियल रिव्ह्यू होईल. त्यांनी सांगितलं की हे पुरावे पुरेसे आहे तर नोटिफिकेशन कायम होईल. आणि ते नोटिफिकेशन कायम झाल्यानंतरही त्या संघटनेला 30 दिवसाची वेळ दिली हायकोर्टात जाण्याकरता. पुन्हा हायकोर्टात ते जाऊ शकतात. अशा प्रकारचं तर नॉर्मल कायद्यामध्ये कोणाला नाहीये. नॉर्मल कायद्यात तर मला तुमच्यावर जर एफआयआर करायचं, मी एफआयआर केला तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट करू शकतो. त्यामुळे हा कायदा करत असताना याचा कुठलाही दुरुपयोग केला जाऊ शकत नाही. अशा प्रकारची व्यवस्था आपण याच्यामध्ये तयार केलेली आहे. आणि ज्यावेळी अशा प्रकारे दोन्ही तिन्ही स्क्रुटिनीमधनं एखादी संघटना बॅन होते त्यावेळी त्या संघटनेचा काम करणारा हा अनलॉफुल ऍक्टिव्हिटी मानली जातो. त्यामुळे मला असं वाटतं या कायद्यामध्ये म्हणजे जे काही याच्या विरुद्ध सांगितलं जातं की तुम्हाला सरकार विरुद्ध बोलता येणार नाही, असं बिलकुल कुठेही नाही. तुम्हाला सरकार विरुद्ध लिहिता येणार नाही, असं कुठेही नाही. मला कोणी दाखवून द्यावं किंवा सरकारच्या विरुद्ध तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, असं कुठेही नाहीये. मी त्यातल्या काही गोष्टी इकडे वाचून दाखवू इच्छितो आणि त्याचा जर अर्थ तुम्ही एक्सप्लेन करू शकलात. कारण आज हे 50वे वर्ष आहे आणीबाणी. मी तुम्हाला ती मी वाचण्याच्या आधी सुचवतो. कायदा असा वाचायचा नसतो, त्यातलं मधलंच वाचायचं नसतं. कायदा एंटायरिटीमध्ये वाचायचा असतो. त्याचे कारण आणि उद्देश काय आहे याच्या सहित कायदा वाचायचा असतो. कायद्याचं इंटरप्रिटेशन हे मधलेच कुठले तरी कॉलम वाचून कायद्याचं इंटरप्रिटेशन होत नाही. कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्याकरता कायदा एंटायरिटीमध्ये वाचायचा असतो. मी स्पेसिफिकली सांगतो, मी हे स्पेसिफिक का वाचतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण आणि मी आणीबाणीची त्याचं का तो प्रश्न का उपस्थित करतोय त्याच्यामध्ये एक इंटरप्रिटेशन करण्यापूर्वी की अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज मीन्स त्याचा अर्थ काय हे तुम्ही त्याच्यामध्ये समजावलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलं की एनी ऍक्शन टेकन बाय अन इंडिव्हिज्युअल और ऑर्गनायझेशन वेदर बाय कमिटिंग अन ऍक्ट और बाय वर्ड्स आयदर स्पोकन और रिटन बाय साइन वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी विच कॉन्स्टिट्यूट अ डेंजर और मेनास टू पब्लिक ऑर्डर पीस विच इंटरफिअर्स और टेंड्स टू इंटरफिअर विथ द मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर. आणि पुढे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या पण गोष्टी आहेत की विच इज डिझाईन टू ओव्हरऑल बाय क्रिमिनल फोर्स और शो ऑफ क्रिमिनल फोर्स और अदरवाइज एनी पब्लिक सर्वंट इन्क्लुडिंग द फोर्सेस ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये म्हटलेल्या आहेत. हा प्रश्न मी का विचारतोय तुम्हाला सांगतो. आणीबाणी लावताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट समोर ठेवण्यात त्याचं समर्थन करतानाही सांगण्यात आलेली होती की जयप्रकाश नारायण यांनी पोलिसांना आणि आर्म फोर्सेसना सांगितलं की तुम्ही अनलॉफुल सरकारचे कुठलेही तुमच्या मनाला पटणार त्या गोष्टी तुम्ही मानू नका. आणि त्या आधारावरती त्यांनी इंदिरा गांधींनी असा त्याचा अर्थ लावला किंवा सरकारने असा अर्थ लावला की भारताची ऑर्डर बिघडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे इंटरनल इमर्जन्सी त्याच्यामध्ये लावली पाहिजे. आज जयप्रकाश नारायण असते तर त्यांच्या संघटनेला सुद्धा ह्याच्यामध्ये कारवाई होऊ शकली असं त्याच्याबद्दल बिलकुल होऊ शकली नसती. याचं कारण याच्या कारणे आणि उद्देशामध्ये पहिल्यांदा आपण हे कोणावर कुठल्या संघटनांवर म्हटलेलं आहे. डाव्या संघटना. डाव्या नाही, अति डाव्या, कडव्या डाव्या. आता कडव्या डाव्याचा अर्थ काय आहे म्हणजे तुम्ही मगाशी ज्या कायद्याचा उल्लेख केला कुठला आपला पोटा नाही युएपीए मध्ये सगळ्यात पहिले बॅन झालेली संघटना कुठली तर ही जी काही भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर त्याला म्हणायचं ती बॅन कोणी केली. युपीए सरकार. कोणी केली. युपीए सरकारने नाही. युपीए सरकारने डाव्या पक्षाचं बुद्धदेव भट्टाचार्यांचं जे सरकार होतं लेफ्टला बंगालमध्ये त्यांना सांगितलं आणि त्यांनी पहिलं नोटिफिकेशन काढलं. त्यामुळे कडव्या डाव्याची डेफिनेशन झालेली आहे. म्हणून मी म्हटलं तुम्ही जोपर्यंत एंटायरिटीमध्ये कायदा वाचणार नाही तोपर्यंत तुम्ही मिसलीड व्हाल. या ज्या संघटना आहेत ह्या कुठल्याही संघटनेला लागू नाहीये. कडव्या डाव्यांच्या व्याख्येमध्ये बसणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांना हे लागू आहे. त्याच्या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज करताय. इतर जर कुठली संघटना असेल तर त्याच्याकरता बीएनएसचा कायदा आहे. म्हणजे जो जुना आयपीसी होता त्याच्यावर तुम्हाला बीएनएस मध्ये कारवाई करता येईल. आता इमर्जन्सीमध्ये इंदिराजींनी जे केलं होतं त्यातून यातला फरक सांगतो. परत इंदिराजींनी कोणालाही संधी न देता जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर कायद्यात काय परिवर्तन केलं. पहिलं परिवर्तन केलं तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही. दुसरं परिवर्तन काय केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपल्याला फंडामेंटल राईट्स दिले त्याच्या भाषणात काय सांगितलं की फंडामेंटल राईट्स एन्फोर्सिएबल नसतील तर या संविधानाला काही अर्थ नाही. म्हणून मी रिट ज्युरिस्डिक्शन देतोय, आर्टिकल 32 देतोय
की ज्याच्या माध्यमातून फंडामेंटल राईट करता कोणालाही खालच्या कोर्टात जायची गरज नाही, थेट हायकोर्टात किंवा थेट सुप्रीम कोर्टात जाता येईल. इंदिराजींनी सगळ्यात पहिलं अमेंडमेंट केलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि फंडामेंटल राईटच्या विरुद्ध तुम्हाला जे आर्टिकल 32च्या अंतर्गत रिट ज्युरिस्डिक्शन होतं ते काढून टाकलं. म्हणजे काय केलं, इंदिराजींनी कोणाला जेलमध्ये टाकलं तर त्याला कुठलाच रिकोर्स नाही, तो कुठल्याच कोर्टात जाऊ शकत नाही. आता जयप्रकाश नारायणांनी हे स्टेटमेंट केल्यानंतर त्या स्टेटमेंट करता त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि त्यांना कुठल्याच कोर्टात जाता येणार नाही, ही आणीबाणी आहे. इथे असं नाही आहे. इथे त्यांच्यावरती कारवाई तर होऊ शकते तशाच पद्धतीचं statement दिलं नाही, इथे तर अशा प्रकारे त्यांनी कडवी आणि जयप्रकाश नारायण डाव्या विचारसरणीचे पण होते. इथे तर त्यांनी कडवी डावी विचारसरणीप्रमाणे ऑर्डर आपली खराब केली आहे का याकरता पहिले हायकोर्टात जायचंय, पहिले हायकोर्टाला विचारायचं आहे आणि त्यांनी म्हटलं की हो हे केलेलं आहे तर ती कारवाई तुम्हाला करता येणार. तुम्ही असं म्हणताय की अशा पद्धतीच्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून ज्या ज्या पॅरामीटर्स लावले पाहिजेत की ज्याच्यातनं तुम्हाला हा ताऊन सुलाखून गोष्ट निघेल, कुठलीही गोष्ट आर्बिट्ररी पोलीस करू शकणार नाही याची तुम्ही गॅरंटी देता? 100% गॅरंटी देतो. आणि मी तुम्हाला सांगतो, मी सभागृहात देखील सांगितलं की मी हे मानणारा नाहीये की जन्मभर आपणच सत्तारूढ पक्षात राहतो. पण तुमच्यावरती डाव्या विचारसरणीचा आरोप त्या लावताय नाही ना, हा डाव्या विचारसरणीचा विषय नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, डावी आणि कडवी डावी या दोनमध्ये फरक आहे. म्हणजे जसं आपण आता इस्लाम आणि आयसिस यांच्यात फरक आहे. आयसिसही इस्लाम प्रीच करतोय पण तो इस्लाम वेगळा आहे आणि आयसिस वेगळा आहे. तसं कडवी डावी विचारसरणी आणि डावी विचारसरणी या दोघांमधला हा फरक आहे. म्हणून हा डाव्या विचारसरणी करता नाहीये, हा कडव्या डाव्या करताय.